हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. घरात जर कधी एखाद दिवस भाजीपाला आणलेला नसेल तर आपण चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी हा चण्याच्या डाळीचा मोकळा झुणका बनवू शकतो. ही भाजी करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी म्हणजे चण्याची डाळ आपल्याला 2 तास भिजत ठेवायची आहे. मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये भातासोबत ही डाळ 3 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे. ही प्रोसेस थोडी वेळखाऊ वाटत असली तरी भाजीची चव जी असते ती अगदी भन्नाट लागते. इथे मिक्सरच्या भांड्यात मी 4-5 लसुणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अगदी किंचितसं आलं घेतलं आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि चण्याची डाळ घेतली आहे. इथे मी चण्याची डाळीचे प्रमाण कमी असल्यामुळे मिरची आणि लसूण कमी प्रमाणात घेतली आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि गरज वाटली तरच अर्धा पेला पाणी घालून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. वाटताना हे मिश्रण थोडंसं दाणेदार ठेवायचं आहे, अगदी बारीक त्याची पेस्ट नाही करायची आहे. थोडंसं पाणी घालून मी ही डाळ वाटून घेतली होती. आता ती आपल्याला कुकरमधून उकडून घ्यायची आहे. स्टीलच्या एका डिशला तेल लावून आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते ह्याच्यावर पसरवायचं आहे आणि कुकरमध्ये भाताच्या टोपावर सुद्धा आपण ही डिश ठेवू शकतो आणि त्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ वाटताना आपण हे जे दाणेदार टेक्स्चर ठेवलं आहे त्याच्यामुळे हा झुणका खाताना अगदी टेस्टी लागतो. भाजीत घालण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती. 5-6 कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतली होती. कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे उकडलेलं मिश्रण आहे ही डिश बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे. आधी आपण डिशला तेल लावून घेतलं होतं त्याच्यामुळे अगदी सहज हे मिश्रण सुटून येतं. आता हे आपण व्यवस्थित मोडून घेणार आहोत. मिश्रण व्यवस्थित मोडून घेतलं आहे. आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेलावर आपल्याला राई, जिरं आणि हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि आपण जो कांदा बारीक चिरून घेतला आहे तो तेलावर परतून घ्यायचा आहे. जिरं जर वाटताना आपण जास्त घातलं असेल तर फोडणीत नाही घातलं तरी चालणार आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे मोकळं करून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. वाटताना आपण तिखटपणासाठी मिरच्या घातल्या आहे त्याच्यामुळे अगदी किंचितसं लाल तिखट मी इथे घातलं होतं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी मी इथे मॅशरच्या साहाय्याने अशा प्रकारे ती थोडीशी मॅश करून घेतली होती. भाजी बनवून तयार झाली होती. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं त्याच्यामुळे ही भाजी अगदी खमंग झाली होती. गरमागरम भाकरी, कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यासोबत आपण ही भाजी सर्व करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.